I'm sorry, we made a mistake, but that's okay. Don't put that on YouTube, please. I messed up. I made a mistake. करायचं काय तर आता हे कन्क्लुजन आलं की आम्ही कारनी निघालोय अहमदाबाद, जे की 650 किलोमीटर आहे. आता 7:30 वाजतात आणि आम्ही अजूनही ट्रॅफिकमध्ये फसलोय. आम्ही आत्ताशी सुरतला पोहोचलोय. परवा पण 12-14 तास ड्रायव्हिंग झाले. आज पण जवळजवळ 14 तास ड्रायव्हिंग होणार आहे. गुड मॉर्निंग. आणि आज पुन्हा आम्ही एक्सप्रेसवेवरतीच आहोत आणि इथेच थांबलोय मी आत्ता. थोडा ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो. प्रचंड गर्दी होती. वीकडे मला माहीत नाही कसं काय. कारण इकडनं येण्याचं असं आहे की आम्हाला काल मिळाले तिकीटं उद्याच्या शोचे, जो आहे कोल्डप्लेचा कॉन्सर्ट अहमदाबादला. Oh shit! No! It is possible, it is possible. बरं, आता अहमदाबादला कॉन्सर्ट आहे त्यामुळे तिकडे मी खूप आधी जेव्हा बघितलं होतं ना, जेव्हा आपल्याला 5 लाखाची वेटिंग येत होती कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी, तेव्हा जेव्हा आम्ही बघितलं होतं अहमदाबादला, हॉटेलचे रेट्स होते काय 3,000 4,000 फार तर ते आता झालेत 18,000 30,000 40,000. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ते नाही, ट्रेनचे तिकीटं मिळत नाही आहेत. करायचं काय तर आता हे कन्क्लुजन आलं की आम्ही कारनी निघालोय अहमदाबाद, जे की 650 किलोमीटर आहे. इकडनं जायचं, तिकडे थांबायचं, कॉन्सर्ट करायचा, परत यायचं. पण आता ह्याच्यातही प्रॉब्लेम असं झाला आहे की अहमदाबादला हॉटेल मिळत नाही आहेत. त्यामुळे आता आम्ही मोस्ट प्रोबेबली आता बडोद्याला थांबू. तिकडनं अहमदाबाद करून कॉन्सर्ट करून परत बडोद्याला येऊन मग पुढच्या दिवशी लगेच निघून, असा एक साधारण 1300-1400 किलोमीटरचा प्लॅन आहे 3 दिवसातला. तर आता बघूया आपण कुठपर्यंत पोहोचतोय, कसं करतोय. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कोल्डप्लेच्या कॉन्सर्टसाठी. कारण की इंग्लिश गाणे ऐकण्यापासून जेव्हा मी इंग्लिश गाणे ऐकायला वगैरे सुरुवात केली आणि जेव्हा मला हार्ड रॉक जमत नव्हतं, झेपत नव्हतं, त्यावेळेस मी सर्वात पहिले सॉफ्ट रॉकनी कोल्डप्ले ऐकायला सुरुवात केली. तेही मला एका मित्रांनी रेफर केले गाणे म्हणून. आणि मला वेड लागलं त्या गाण्यांचं. कारण खूप छान गाणे आहेत ऑफकोर्स, पण त्यांचा एकतर कधी इंडियामध्ये कॉन्सर्ट झाला नव्हता, ओपन कॉन्सर्ट असं नाही झाला. आणि त्याच्यात आता नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कॉन्सर्ट आहे, म्हणून मी तर प्रचंड एक्सायटेड आहे. सो आता आपण बघूया की आता अजून होतं काय. ये फंस गया सीएम. आत्ता अजूनही बडोद्याला पोचायलाच तो आम्हाला 6.5 तास दाखवतोय. वाजले 1:15 आहेत. सकाळी 7 वाजताचे निघालोय घरातनं आणि आत्ता 2.5 तास मागे ट्रॅफिकमध्ये अडकून होतो. 2.5 तास कशासाठी माहीत नाही. कन्स्ट्रक्शन खूप सारे सुरू होते, प्रचंड कन्स्ट्रक्शन सुरू होते अहमदाबाद रोडवरती. माहीत नाही का बरं. मी तर सोबत टेंट ठेवलाय, माहिती आहे का, की कुठे काही मिळालं नाही ना तर सरळ एखादा पेट्रोल पंप बघून बाजूला टेंट उघडायचं आणि त्याच्यात झोपून पुढच्या दिवशी सकाळी परत निघायचं. आणि एवढा सगळा ट्रॅफिक लागून किंवा ETA लांब झालेला असून सुद्धा खरी एक्साइटमेंट आहे ती कोल्डप्लेची. उद्या परफॉर्मन्स त्यांना देताना बघायचं याच्या. रात्री 2:30 वाजता परवा सहज झोपण्यात येतं. ऑफिसमधनं आलोय, काहीतरी स्क्रॉल करून आता थोड्या वेळाने झोपणार असं म्हणून मी झोपण्याआधी बायको म्हणते की कोल्डप्लेचे तिकीट्स अवेलेबल आहेत, मी एकदा ट्राय करते. किती औसम है यार. महिन्याभरापासून ट्राय केलेलं तेव्हा काही झालं नाही माझ्या हातनं बरं का. पण ती म्हणते मी ट्राय करते. आणि रात्री 3 वाजता 2 तिकीटं मिळालेत. आय गेस के डेक आहे. मला हवा होता तो डेक आहे, टू बी व्हेरी फ्रँक, जिकडनं पूर्ण व्ह्यू दिसेल आणि कोल्डप्ले परफॉर्म करताना दिसेल असा व्ह्यू आहे. त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा असणार आहे. आज आम्ही निघालोय 600-650 किलोमीटर ड्राईव्ह करायला, कारण की ट्रेन बुकड आहेत, फ्लाईट्स मिळत नाही आहेत. ड्राईव्ह खास केवढी आहे बघा, 650 किलोमीटर ड्राईव्ह करायचं, कॉन्सर्ट बघायचं आणि परत 600-650 किलोमीटर ड्राईव्ह करून यायचं. एवढी खास आहे आणि एवढा आनंद आहे, एवढी एक्साइटमेंट आहे त्याची. तर आता आपण बघूया की कोल्डप्लेचा कॉन्सर्ट आपल्याला कसा दिसतो, आपल्याला किती आवडतो. एक्साइटेड तर प्रचंड आहे, उत्सुकता प्रचंड आहे, मज्जा खूप येणार आहे. फक्त आता त्या मज्जेला शब्दात काही मला मांडता येत नाही की काय म्हणजे काय वाटतंय, मज्जा म्हणजे काय ते नाही माहिती. मला मजा फार येणार आहे. या एकदा दाखवेन मजा. आता एवढ्या ट्रॅफिक वगैरेच तर बोललोय आपण, पण
अजून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिमनी आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे तो लॉंग ड्राईव्हला. तर खरं सांगतो मला जिमनीचा रिस्पॉन्स फार आवडला आहे. म्हणजे स्टेअरिंग व्हील जड आहे थोडं, त्यामुळे जर सवय नसेल सुरुवातीला तर आता मी मॅन्युअल चालवतो तर स्पेसिफिकली माझा एक हात नेहमी स्टेअरिंगवर असतो ना एक हात नेहमी गिअरवर असतो, त्यामुळे हा हात थोडा भरून येतो. पण स्टेअरिंग खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. आपल्या कंट्रोलमध्ये गाडी आहे असं वाटतं. ती कुठेही अशी रोल जाणवत नाही बॉडीचा गाडीला. ॲव्हरेज पण मला आत्ता 15 मिळतं आहे हायवेवरती, विच इज कम्फर्टेबल. खूप एकदमच कमी झालो यार मी, आणि 20 देत होती जुनी गाडी ना आता एकदमच 10वर आले असं पण काही नाही आहे. खूप कम्फर्टेबल आहे. पायापाशी ना मी अनवाणी चालवतो गाडी, त्यामुळे मला स्पेस खूप इनफ आहे पायाला. पण जर बूट वगैरे असतील ना तर ते बूट मागे असे पूर्ण बसत नाही, ते उभे ठेवावे लागतात वगैरे, तेवढी थोडी स्पेस कमी आहे. जर तुम्ही बूट घालून चालवत असाल गाडी तर तुम्हाला क्लचपाशी थोडी जागा अनकम्फर्टेबल वाटू शकते, पण तेही सवयीचा भाग आहे. हौसेला मोल नाही आहे. तसंच हौसेला कम्फर्ट वगैरे काही नसतो. आवडली, घेतली, वापरली, आपोआप सवय होते सगळ्या गोष्टीची. त्यामुळे जिमनी हायवेवरती चालवणं तेवढंच भारी आहे. फार भारी वाटतं चालवायला गाडी. आणि मॅन्युअल असेल तर तुम्हाला पिकअप आणि स्पीड तुमच्या हातात असते कंट्रोल करायला. टॉर्कही तुम्हाला हवा तेव्हा छेडता येतो. भारी वाटतं फार. त्यामुळे जर तुमचा विचार असेल जिमनी घ्यायचा तर घेऊन टाका. आता 4 वाजलेत आणि आम्ही आता इकडे पुन्हा थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला. थोडी ब्लॅक कॉफी घेण्याचा विचार आहे, कारण की सुरत अजूनही 100 किलोमीटर आहे आणि बडोद्यापर्यंतच ETA मला तो 9 वाजताचा वगैरे दाखवतोय. अरे एका कोंबडीचं 3 तास म्हशीस किती घालगडीत. आत्ता 7:30 वाजतात आणि आम्ही अजूनही ट्रॅफिकमध्ये फसलोय. आम्ही आत्ताशी सुरतला पोहोचलोय. मला ड्राईव्ह करून आता एक्झॅक्ट 12.5 तास झालेत. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. त्यामुळे जर तुमचा कधी विचार झाला की आपल्याला मुंबईहून अहमदाबादला जायचंय बाबा, तर मग फ्लाईट बुक करा. नाहीतर मग मुंबईवरनं नाशिक करून इंदोर करून अहमदाबादला जा. नाहीतर मग मुंबईवरनं बोटीने जायचं सोमनाथला, तिकडनं गाडीने जायचं. ते सोपं होईल, लवकर पोहोचतात. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. 12.5 तास झाले तरी मी सुरतला अडकून आता, आणि आता जाणार आहे. दर थोड्या वेळाने म्हणजे मोजून 1 किलोमीटर मला मोकळा रस्ता मिळतो. मग परत आयदर कन्स्ट्रक्शन सुरू आहे जिकडे कोणी काम नाही करत आहे, नाहीतर रस्ता ब्लॉक आहे, नाहीतर प्रचंड ट्रॅफिक आहे. त्या ट्रॅफिकचं कारण का हे माहीत नाही. त्यामुळे तुम्ही असं टाळावं अशी माझी आग्रहाची विनंती तुम्हाला. तसंही आपण एकदा ड्राईव्ह करायचं म्हटल्यावरती आमचं लोकांचं प्रोटीन बेस्ड डाएट असतं. माझं कॅफेन बेस्ड डाएट होतं. म्हणजे पहिला थम्सअप पाहिजे, थम्सअप नाही तर रेडबुल पाहिजे, नाहीतर मग साधी चहा कॉफी नाही आपण ब्लॅक कॉफी पिऊ, ते पण डार्क रोस्ट. असं काहीतरी करून करून ताणून आम्ही ड्राईव्ह करतोय. रात्री 3 वाजता झोपून सकाळी 6ला उठून 12.5 तासाची ड्राईव्ह करून मी तुम्हाला सांगतोय की मुंबई अहमदाबाद नका करू. One eternity later. काय मग कसं वाटतंय? मला फार भारी वाटतंय आता. सकाळी उठून एक बनमस्का कॉफी करून निघालोय आता. कुठे? कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला. कुठे? बडोद्यावरनं निघतोय अहमदाबाद साठी कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टला. सो आता तिकीट कलेक्ट करायचे आणि स्टेडियम मध्ये घुसायचं. बस. प्रचंड एक्साइटेड आहे. धड़कने भी तेज है, अब क्या करें. काय म्हणणं आहे? मला भारी वाटतंय. मेन गेट मधनं एंट्री आहे मला कोल्ड प्लेची, कारण माणसंच फार महत्वाची. फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही अहमदाबादला पोहोचलेलो आहोत. आता थोड्या वेळात गेट्स ओपन होणार आहेत. आता 1:30 वाजता आहेत. 2 वाजता गेट्स ओपन होणार आहेत. तिकीट्स मिळालेत. त्यांना फिजिकल तिकीट्स हवे होते आणि जे कलेक्ट करायला त्यांनी एका हॉलमध्ये जायला सांगितलं होतं. सो आम्ही तिकडे गेलो, तिकीट्स कलेक्ट केलेत. आता इकडे गाडी पार्क करायची आहे आणि 2 वाजता गेट्स ओपन होत आहेत. सो प्रचंड एक्साइटेड आहे. फार मजा येते. एकतर असा येण्यासारखा प्रवास करून आलोय आणि आता तिकडे शोला जाणार आहे. ते नॉनस्टॉप चेक करत राहणार की आता काय वाजले, कुठे होतंय, कसं होतंय, आणि आता तिकडे जायचं आहे. सो
धान के ढर्रे तू क्यों कूदा बीच में? फायनली फायनली 3-4 तास आधी येऊन पोहोचलो मी इकडे, फक्त बघायला कसं भारी वाटतं. सगळं रिकामं आहे आत्ता आणि आम्ही तेच इमॅजिन करतोय की सगळे लोक इकडे आहेत, लाईट्स चालू आहेत, कसं भारी दिसत. खूप भारी वाटतं, हॅपी खूप बाय. कमाल आहे ती. 2 महिने आधी आणि 1 महिने आधी जेव्हा मी ट्राय करत होतो, एक तिकीट नव्हतं मिळालं मला. 5 लाख वेटिंग, 2.5 लाख वेटिंग, 25,000 वेटिंग, 1,000 वेटिंग, सोल्ड आउट. आणि हा व्ह्यू मिळतोय आणि आता कॉन्सर्ट सुरू होईल एक अर्ध्या तासात. थोडी अपेक्षा नसताना आणि होपलेसली मी सोडून दिलं होतं. म्हणलं हा ठीक आहे, झाला मुंबईचा शो, व्हेरी गुड व्हेरी गुड, बघतोय मी रील, हा ठीक आहे. आणि आता अहमदाबादमध्ये बसलोय. केवढी गर्दी आहे, केवढे लोक आलेत एकत्र, फार भारी होणार आहे, खूप कमाल होणार आहे. खूप एक्सायटेड आहे. ओव्हरवेल्मिंग वाटतंय सुरुवातीला की अरे, आणि 2 वाजल्यापासून बसलो आहे ना, लिटरली अख्ख्या स्टँडवर तर फक्त आम्ही दोघं होतो आणि त्याच्यानंतर आता एवढी गर्दी बघतोय, एवढी वाट पाहिली. जादू तर आहे यार काहीतरी भारी. हे स्टेडियम एवढं विशाल होतं ना, तिथे प्रॉप छोटे वाटत होते.
काल अख्खा कॉन्सर्ट कंप्लीट करून त्या गर्दीतनं बाहेर पडून बाहेर मग थांबून खाऊन पुन्हा जिथे आम्ही उतरलो होतो तिथे पोचायला मला 2.5 तास लागले. रात्री 2:30 वाजता आम्ही पोहोचलो. अहमदाबादवरनं परत बडोद्याला येऊन मग तिकडे थांबून झोपून आज सकाळी उठून आता नाश्ता करून निघालो आहे, कारण की परत पुण्यात जायचं आहे. पुन्हा 550-600 किलोमीटर ड्राईव्ह करायचं आहे. पण सांगतो यार, काय अनुभव होता माहिती आहे का. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. वन्स इन अ लाईफ टाईम म्हणतो ना आपण, तसा अनुभव आहे आयुष्यात. एखाद्यानी जमलं तर घ्यायला हरकतच नाही असा अनुभव आहे माहिती आहे का. एकतर अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम होतं. कोल्डप्लेचा स्वतःचा सर्वात मोठा कॉन्सर्ट होता. स्टेडियम सर्वात मोठं होतं. साधारण 1,30,000 प्लस, म्हणजे 1,32,000 का 1,34,000 असा काही क्राऊड होता. एवढे सगळे लोक एकत्र काहीतरी करतायत, म्युझिक म्हणतायत, त्याच एका माणसाचं म्हणतायत जो समोर उभा आहे. हे तसं बोलायला फार किंवा मला असं एक्सप्लेन करता येणार नाही, कारण मी असे रील्स पाहिल्यात, मी असे व्लॉग्स ऐकलेत लोकांचे, आणि मला तेव्हा काही खरं वाटलं नव्हतं. म्हणलं अरे काही बोलतात काय, म्हणजे तुम्हाला गाणं आवडतं की नाही तुम्ही सांगत पण नाही, तुम्ही उगा एक्सपिरियन्स घ्यायला जा म्हणता, याला काय अर्थ आहे का, असं वगैरे माझं म्हणणं होतं. पण तसं काही नाही आहे, खरंच एक्सपिरियन्स घेण्यासारखा तो कॉन्सर्ट आहे. नाहीतर मुंबईमध्ये एवढे सगळे स्टार्स आणि ॲक्टर्स नाही, स्पेसिफिकली सगळे सिंगर्स गेले होते तो कॉन्सर्ट पाहायला, की असा काय एक्सपिरियन्स होतो हे बघायला गेले असावेत कदाचित, आणि ते स्वतः फॅन असतील ऑफकोर्स, नो डाऊट ऑन इट. पण खूप सुंदर एक्सपिरियन्स येतो यार, खूप भारी वाटतं. एकतर ते खूप ओव्हरवेल्मिंग होतं सगळं, आणि एवढ्या सगळ्या क्राऊडमध्ये ते सगळे पुन्हा त्यांचे ते बँड्स, ते लाईट्स, आम्हाला तर खूप मजा आली. आणि अजूनही पचवतोच आहे मी ते, म्हणजे मी त्याच धूनमध्ये अजूनही. मी पूर्ण अहमदाबादवरनं बडोद्याला येताना सुद्धा त्याच ते डायजेस्ट करण्याचाच प्रयत्न करत होतो, ते ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न होत होतो की आपल्यासोबत एवढं सगळं काय झालं आहे आणि आपण आता परत अजून 1-2 दिवस तरी ते उतरणार नाही आहे डोक्यातनं पूर्णपणे. आता अजून पुन्हा सारखी ती गाणी ऐकली जातील, काही क्लिप्स व्हिडिओज घेतले असतील तर ते पाहिले जातील, स्पॉटिफायवरती पुन्हा गाणी ऐकली जातील, असं होणार आहे ते. त्यामुळे आय गेस अख्खा प्रवास कोल्डप्लेचाच होणार आहे पुन्हा जाताना. सो लेट्स सी काय होतं आहे. पण मजा खूप आली, आणि तुम्हाला चान्स मिळाला तुम्ही सुद्धा ॲब्सोल्युटली तो घेतला पाहिजे चान्स, आणि ते तिकीट्स काढून तिकडे गेलं पाहिजे. पुण्यातनं अहमदाबाद आणि अहमदाबादवरनं पुणे ड्राईव्ह करत जाऊन अटेंड करून येण्या एवढा सुंदर कॉन्सर्ट होता. चपळांग पाहता मोठे महाविद्यालय ते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे. यार आता 9:40 झालेत. जवळजवळ 10,000 किलोमीटर पळाली आहे जिमनी. आणि आता इकडे थांबलो येऊन थोडा ब्रेक घ्यायला, नेहमीच्या स्पॉटवरती. आणि परवा पण 12-14 तास ड्रायव्हिंग झालंय, आज पण जवळजवळ 14 तास ड्रायव्हिंग होणार आहे. असं वाटतंय की आता शोल्डर्स मारायची पण गरज नाही, खांदे आपोआप तयार होतील, एवढं एका हाताने स्टेअरिंग आणि एका हाताने गिअर फिरून अवस्था आली. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. पण एक गोष्ट मी सांगायची विसरलो, किंवा आज ना आता ड्राईव्ह करताना एवढ्या ट्रॅफिकमध्ये अडकलेला असताना ॲक्च्युली मला वेळ मिळाला पूर्ण कॉन्सर्ट डायजेस्ट करण्याचा किंवा अनुभवण्याचा. मला एक गोष्ट खरंच रिअलाईज झाली परत, जी मे बी मी सांगितली नसेल. तो थँक्यू म्हणत होता सगळ्यांना, की यार तुम्ही तिकीट्स काढले, तुम्ही लाईनमध्ये उभं राहिले, थँक्यू, तुम्हाला एवढा त्रास झाला, थँक्यू, आजूबाजूच्यांना पाणी वगैरे द्या, मदत करा, हायड्रेशन सेंटर्स आहेत, किंवा मग आपण तुम्ही एवढं ऐकण्यासाठी एवढे कष्ट घेतले याबद्दल थँक्यू, किंवा मला हिंदी येत नाही, मला गुजराती येत नाही, पण तुम्ही तरीसुद्धा आमचा कॉन्सर्ट ऐकताय, आमच्यावर एवढं प्रेम करताय, त्यासाठी थँक्यू. तर एवढं सगळं जे काही त्यांनी, तो पोलाईट तर होताच, म्हणजे तो माणूस म्हणून लोकांना जास्त आवडतो म्हणून कॉन्सर्ट त्याचे खूप आवडतात असंही मला वाटलं. पण कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून तो पोलाईट नुसता नव्हता, तर तो मनाने पण चांगला होता, आणि तेच तो व्यक्त करून दाखवत होता सगळ्यांना, की मला पण तुम्ही आवडता, किंवा माझं तुमच्यापर्यंत लक्ष आहे, मला माहिती आहे तुम्ही खूप कष्ट करून आलात, आपण सगळे एकत्र मिळून कॉन्सर्ट भारी करू.
ही एक खूप भारी युनिक गोष्ट वाटली. आता मी खूप सारे कॉन्सर्ट्स ऐकले नाहीयेत. त्यामुळे कोण असं करतं, कोण करत नाही माहीत नाही. पण हे त्याच्याबद्दलचं मला फार भारी वाटलेलं. It's the first sign I saw today, so that's why you win. And here you are, and now the two of you represent everybody else. The whole audience is in you, and you're in the whole audience. So how I feel to you is how I feel towards everybody. What does your sign say here, my brother? Sit up. E. Hold on, we have a problem. गल्ली चुकला काय हे पेल Is it working? Okay. I'm sorry, we made a mistake, but that's okay. Don't put that on YouTube, please. I messed up. I made a mistake. And that is not professional, and I apologize. You're very kind to clap, but you don't have to. I don't play a time. Oh, they say people come. Okay, my brothers and my sisters. Here, now listen. So far, please forgive me speaking in English. I don't go on my knees now. So far, this is not just the biggest, but maybe the best audience we've seen in the whole world. And we have amazing audiences all over the world. We're so lucky. But thank you for giving us this incredible welcome on our first time in Ahmedabad. We're so grateful. And, this time, we are going to play this song again. And instead of there being 4 bands and 100,000 audience, this time there's 100,004 bands, okay? Just one big band, you see. Now, आता अजूनही 9:45 होत आहेत आता आणि मला अजूनही वेळ आहे घरी पोहोचायला. 1.5-2 तास आहेत. पण हा अनुभवच खूप भारी होता. जवळ-जवळ 1400 किलोमीटरची ड्राईव्ह होती आणि तो कॉन्सर्ट होतो. त्या कॉन्सर्ट सुरू होण्याच्या 6 तास आधी जाऊन बसणं, ते अनुभवणं आणि नंतर आपणच प्रिपेअर होतो आणि नंतर आपण एवढे तल्लीन होतोय त्याच्यात आणि नंतर ते अनुभवतोय. खूप मजा आली. मला असे खूप अनुभव घ्यायचे त्यामुळे आणि जे अनुभव घेईन ते शेअर पण करायचे त्यामुळे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. तुम्ही सबस्क्राईब नक्की करा या चॅनलला आणि तुम्ही असे कोणते अनुभव करता किंवा तुम्ही असं कसं जगताय, कसं जगून दाखवताय मलाही सांगा. मला फार आवडेल ऐकायला आणि असाच सपोर्ट करा. आपण असे खूप कॉन्सर्ट्स करूया, अजून खूप मजा करूयात, जिमनीवरनं खूप फिरूयात आणि खूप जगूयात. जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? जाताना आम्हाला परत लाईव्ह शो बघायचा चान्स मिळाला. सो आम्ही प्रवास करताना लाईव्ह बघत होतो आणि घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो. आता असं पुन्हा काही नवीन अनुभव तुमच्यासमोर घेऊन येईनच, पण तोपर्यंत मी गोल्ड प्लेच्या त्याच स्टेडियममध्ये त्याच कॉन्सर्टमध्ये राहतो. भेटूया. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. को शेट ठोक दीजिए महाकाल का धमाके लाकर शेट ठोक दीजिए. 5,000 लौटे दिख जाना चाहिए. ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ.